मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे ब्लाऊजची उंची मी 13 इंच ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता। आता इथे शोल्डर 6.25 ठेवलेला आहे। ब्लाऊजच्या मापानुसार इथे मी शोल्डर ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार घ्यायचा आहे। मुंडा इथे 5 इंच आहे, घडी 7.5 आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन सुद्धा ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्याचा मी तुम्हाला कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। आता गळावरून माझा इथे 9 इंच तयार आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार गळा ठेवायचा आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेले आपण। आता इथे आपल्याला परफेक्ट असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी सर्वात आधी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपला आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं आहे। इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेतला। आता इथे आपल्याला हा आकार व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे, सावकाशमध्ये कट करून घ्या। इथे मी गळ्याचा आकार व्यवस्थित असा कट करून घेतला। आता ही आपली ब्लाऊज पीसाची सुईची बाजू आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी आपल्याला ते कमरेची बाजू तयार करून घ्यायची आहे। अर्धा इंच पकडायला विसरू नका। आता इथे आपल्याला गळ्याची बाजू तयार करून घ्यायची आहे। इथे आपण ज्या पद्धतीने गळ्याला आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला ते पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। जर कपडा बऱ्याच वेळेला सिल्की कपडा असतो, मग तुम्ही नाहीतर पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम असं सोपं जाणार आहे। आता इथे आपल्याला अस्तरच्या बाहेरचा जेवढा आपला कपडा आहे ना, ब्लाऊज पीसाचा कपडा, तेवढा आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे। आता इथे मी छोटे छोटे असे कट मारून घेते, म्हणजे आपला गळा पलटी करायला सुद्धा आपल्याला सोपं जाईल त्यासाठी, आणि गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो। आता हे आपल्याला बाहेरच्या बाजूला कपडा पूर्ण म्हणजे सुईचा करून घ्यायचा आहे। इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला। आता आकार गळ्याचा व्यवस्थित आहे का ते बघा आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे। इथे मी पूर्ण गळ्याचा आकार दोन्ही सुद्धा बाजूंचा व्यवस्थित करून घेतला। आता इथे आपल्याला गळ्याच्या आकारानुसार एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, सावकाशमध्ये एकदम कडेकडेला, म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसणार आहे त्यासाठी। मी इथे पूर्ण गळ्याला सावकाशमध्ये कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घेतली। आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला सुद्धा एक कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली कमरेची बाजू सुद्धा दिसायला अशी परफेक्ट आणि व्यवस्थित दिसते त्यासाठी। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतला। आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तो इथे मी पूर्ण कट करून घेते। अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तेवढा इथे मी पूर्ण कट करून घेतलेला आहे। बघू शकता परफेक्ट अस्तर इथे आपलं जोडून झालेलं आहे। आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत, आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे बघा, त्याच्यावरती बरोबर अशी घडी करून घ्या व्यवस्थित, एकसारखी घडी कमरेच्या बाजूला एकसारखा आणि व्यवस्थित आपलं झालं पाहिजे। आता इथून पकडताना अर्धा इंच पकडायचा आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, पूर्ण कमरेच्या बाजूला बंद करून घ्यायचं आहे। परफेक्ट झालेला आहे। आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने, कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। इथे दोन्ही सुद्धा बाजू आपली इथे परफेक्ट झालेले आहेत। आता इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे। डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 2-2 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। 2-2 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला सुंदर अशी लेस डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आता ह्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्यावरती मार्किंग करून घ्या. म्हणजे ना काय होतं, आपली डिझाईन ना एकसारखी लागली जाते. त्यासाठी थोडंसं मार्किंग करून घेतलं. मध्यावरती आपण इथे मार्किंग सुद्धा केलेलं आहे. आता ह्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंचावरती इथे मी खालीपर्यंत 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. ह्या बाजूला सुद्धा आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी पूर्ण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला त्या मार्किंगवरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतला. थोडासा असा पुढे घेते मार्किंग करून. ह्याच्यावरती असं मार्किंग करून घ्या. परत एकदा व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा मी तेच मार्किंग करून घेते. गळ्याच्या बाजूला जे आपण वरच्या बाजूला केलं का मार्किंग तेच एकसारखं करून घेतलेलं आहे. मी ते पूर्ण बाजूला एकसारखं मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. डिझाईन बनवण्यासाठी इथे मी साडीमधला थोडासा कपडा कट करून घेतला. 4 इंचाची बरोबर अशी पट्टी कट करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपल्याला पूर्ण पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि एका बाजूने थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जाईल. त्यासाठी मी एक बाजू बंद करून घेतली. आता हा कपडा आपल्याला इथे पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे. इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेते. म्हणजे पूर्ण कपडा आपल्याला इथे बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी एक बाजू बंद करा म्हणजे सुईचं करायला तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. एकसारख्या टाका फक्त, म्हणजे काय होईल तुमची ब्लाऊज डिझाईन सुद्धा दिसायला सुंदर दिसणार आहे. त्यासाठी चुन्या टाकताना एकसारख्या टाका. चुन्यामधलं अंतर सुद्धा आपल्या इथे एकसारखं राहिलं पाहिजे. म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला छान दिसणार आहे. त्यासाठी इथे मी पूर्ण पट्टीला एकसारख्या चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. इथे मी चुन्यांची पूर्ण पट्टी तयार करून घेतली. आता इथे आपण ज्या पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित आणि सावकाशमध्ये जोडून घ्या. आपली डिझाईन सुद्धा एकसारखी आणि व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठी ह्या बाजूला सुद्धा आपण थोडासा आकार दिला होता ना तिथे सुद्धा आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. पट्टीची थोडीशी अशी घडी करून घ्या म्हणजे काय होतं आपले धागे निघत नाही. त्यासाठी थोडंसं इथे मी बंद करून घेते. म्हणजे आपली डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी इथे सुद्धा थोडंसं बंद करून घेतलं म्हणजे धागे निघणार नाहीयेत. इथे माझी पट्टी एकसारखी व्यवस्थित अशी जोडून झालेली आहे. इथे मी शोल्डरला थोडीशी शिलाई देऊन घेते. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. सावकाशाने एकसारखी जोडून घ्या. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण लेसला गळ्याच्या बाजूला पूर्ण डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे बघा आपण दुसरा सुद्धा आकार देऊन घेतला होता. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पूर्ण लेस अशी जोडून घ्यायची आहे. इथे आपण गळ्याच्या बाजूला दुसरं सुद्धा मार्किंग करून घेतलं. बरोबर त्या मार्किंगवरती आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या होतील. डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी बरोबर अशा आकारावरती लेस आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाते आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते. त्यासाठी थोडंसं बंद करून घेते. आपली इथे पूर्ण लेस अशी जोडून झालेली आहे.
म्हणजे आपला आकारसुद्धा व्यवस्थित येतो. बरोबर अशी मार्किंगवरती जोडून घ्या. आता दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे बरोबर गळ्याचा आकार आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे जोडत घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. जिथपर्यंत आपण ही डिझाईन बनवून घेतली का तिथपर्यंत आपल्याला ही लेस पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे. आणि थोडीशी घडी करण्यासाठी थोडीशी जास्त घ्या आणि घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, लेसमधले धागेसुद्धा आपल्याला दिसणार नाही. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, पुन्हा एकदा मी डबल शिलाई देऊन घेते. म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसणार आहे. त्यासाठी थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. इथे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट लेस जोडून झालेली आहे. आता इथे मी साडीमधला थोडासा कपडा कट करून घेतलेला आहे. फुलांची डिझाईन बनवण्यासाठी इथे मी 2 इंचाची पट्टी कट करून घेतली एका लाईनीमध्ये. आता ह्या पट्टीची आपल्याला थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखी पकडताना आणि पूर्ण पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आणि एका बाजूने थोडंसं आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी. आता इथे मी ही पूर्ण पट्टी सुईची करून घेते. म्हणजे काय होतं, आपले धागेसुद्धा दिसत नाही आहेत. त्यासाठी ही पट्टी पूर्ण आपल्याला सुईची करून घ्यायची आहे. आता इथे आपली पट्टी तयार झालेली आहे. आता ही समान अंतरावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी 8 इंचावरती कट करून घेते. 8 इंचावरती ही पट्टी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपली डिझाईनसुद्धा एकसारखी होणार आहे त्यासाठी. इथे मी 8 इंचाच्या 4 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला सुंदर अशी फुलांची डिझाईन बनवून घ्यायची आहे. कडेपासून सुरुवात करा. छोट्या छोट्या चुन्या टाकायला सुरुवात करायची. पट्टीवरती एका बाजूने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे. इथे आपली सुंदर अशी फुलाची डिझाईन तयार होणार आहे. त्यासाठी एकसारख्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आता इथे सुद्धा थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, आपले धागे दिसत नाही आहेत त्यासाठी. पूर्ण पॅक करून घ्या. म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल आणि तुमचे धागेसुद्धा दिसणार नाही आहेत. त्यासाठी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बाकीचे सुद्धा सर्व फुले अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहेत. आता इथे मी मणी पॅक करून घेते. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी पूर्ण मणी पॅक करून घेते. म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता इथे आपल्याला पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता, एक फूल आपल्या इथे तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा सर्व तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि पूर्ण आपण तयार केलेली फुले आहेत बघू शकता, समान अंतरावरती आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. बरोबर मध्यभागी ही लागली गेली पाहिजेत. म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या. धागा कट करून घ्यायचा आहे थोडासा वरच्या बाजूला. हे अशा पद्धतीने. आता बाकीचे सुद्धा सर्व फुले आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. फक्त अंतर एकसारखं ठेवा म्हणजे तुमची ब्लाऊज डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा तोडताना थोडंसं वरच्या बाजूला तोडायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व फुले मी जोडून घेतलेली आहेत बघू शकता. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी इथे आपल्याला 1 मीटर नॉड वापरायचे आहे. आता इथे मी लटकन बनवून घेते. इथे मी गळ्याच्या बाजूचाच कपडा वापरलेला आहे. बरोबर असं चौकोनी कट करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे सुंदर अशी लटकन डिझाईन बनवून घ्यायची आहे. बरोबर कापडाची अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे.
नॉड बरोबर मध्यभागी ठेवून थोडीशी कापडाची घडी करून घ्या, म्हणजे काय होतं आपले धागे दिसत नाहीत. आता हे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण लटकन सुईचं करून घेतलं. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. थोडीशी कापडाची घडी करून घ्या, म्हणजे काय होतं आपले धागे निघत नाहीयेत आणि दिसायला सुद्धा आपले लटकन सुंदर असं दिसून जातं. त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी दुसरं सुद्धा लटकन बनवून घेतलं. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, इथे एकसारखं मार्किंग करून घ्या, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंचं लटकन आपलं एकसारखं जोडलं जातं. त्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण पॅक करून घ्या आणि नॉड तुम्ही काय करा, शिलाई करताना अर्धा इंच तरी आतल्या बाजूला सोडून देत जा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचं मी पूर्ण पॅक करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन जोडून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा काय करत जा, नेहमी एकसारखं मार्किंग करून घ्यायला विसरू नका, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू आपले परफेक्ट एकसारखे होऊन जातात. त्यासाठी इथे आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवून झालेली आहे. इथे सुद्धा आपण एका बाजूला फुलांची डिझाईन सुद्धा तयार करून घेतली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि तुमच्या सुद्धा ब्लाऊजवरती सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पटकन होणारी तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायची आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार लेस सुद्धा वापरू शकता आणि मणी सुद्धा वापरू शकता. सुंदर अशी फुलांची डिझाईन सुद्धा नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.